नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. ऑल सीझन हिट स्नॅक सिरीजमध्ये आज आपण करतो आहोत एक कॉम्बो आलू सब्जी व पुरी. आलू म्हणजे बटाटा व या बटाट्याची आपण एक खूप सिंपल परंतु अतिशय टेस्टी अशी रस्सेदार भाजी करणार आहोत. व यासाठी कुठलंही आपल्याला वाटण करायचं नाही, विशेष काही तामझामही करायचं नाही. तसंच या रस्सा भाजीबरोबर खाण्यासाठी आपण एक मस्त पुरी देखील करणार आहोत, ती देखील अगदी सोप्या पद्धतीने. तर चला वेळ न दवडता आपल्या आजच्या चमचमीत कॉम्बो पुरी भाजी रेसिपीला सुरुवात करूयात. पुरीचा डो लावून घेऊयात आपण. त्यासाठी आपण 1 कप गव्हाचं पीठ म्हणजे कणिक घेतली आहे. त्यामध्ये आपण घालूयात 1/2 टीस्पून सॉल्ट म्हणजे मीठ. त्याचबरोबर आपण 1/2 टीस्पून ओवा घेतलेला आहे. थोडासा चोळून घालूयात आपण. त्याचबरोबर आपण 1 टीस्पून पिठी साखर घालतोय. साखर घातल्याने काय होतं, पुऱ्या बराच काळ फुगलेल्या राहतात. आणि 1 टेबलस्पून आपण बारीक रवा घालतोय. ठीक आहे. आणि 1 टेबलस्पून आपण तेलाचं मोहन घालतोय. हे काय तेल आपण गरम वगैरे केलेलं नाही, रूम टेम्परेचरचं आहे. सर्व साहित्य पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर थोडं पाणी घालत आपल्याला टाईट असा डो लावून घ्यायचा आहे. हे बघा, टाईट असा डो आपण तयार करून घेतला आहे. आता हा डो आपण झाकून ठेवूया आणि 20 मिनटं रेस्ट देऊयात. बटाट्याच्या रस्सा भाजीसाठी आपण बटाटे कुकरमध्ये उकडवून घेणार आहोत, वाफवून घेणार आहोत. त्यासाठी हे बटाटे स्वच्छ धुवून मी डब्यात घातले. डब्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. त्याचबरोबर दुसऱ्या डब्यामध्ये 2 टोमॅटो आणि हा ओला मटार हा देखील स्वच्छ धुवून आपण तयार करून ठेवला आहे. कुकरच्या आपण 3 शिट्या करणार आहोत. आपण 3 शिटीचा कुकर केला आणि कुकर गार झाल्यावर बटाटे काढले, त्याची सालं काढलीत आणि पैकी 2 बटाट्याचे आपण अशा छान फोडी करून घेतल्या आणि 2 बटाटे हाताने असे कुस्करून घेतले. त्याचबरोबर उकडलेले जे 2 टोमॅटो होते त्यांची स्किन काढून ते देखील हाताने आपण छान असे कुस्करून घेतले. आपल्याला मिक्सरमध्ये त्याची प्युरी करायची आहे. आता भाजीला फोडणी घालण्यासाठी आपण गॅसवर कढई चढवली आहे आणि कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालंय. अर्धा टीस्पून प्रत्येकी आपण जिरे आणि मोहरीची फोडणी करूया. 2 तेजपान मी घालते. कढीपत्त्याची पानं घालूयात आपण 8-10 आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा आपण बारीक कापून घेतलाय तो घालूया. कांद्याबरोबर ह्या 2 हिरव्या मिरच्या ज्या मी मध्ये स्लिट करून घेतल्या त्या देखील आपण परतून घेणार आहोत. आपल्याला हा कांदा छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. बरं, एकीकडे आपण भाजीला फोडणी घालतोय, त्याच वेळी दुसऱ्या गॅसवरती मी 2-3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ही भाजी आपण रस्सा भाजी करतोय, तर भाजीमध्ये पाणी घालण्यासाठी आपण हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ठीक आहे. कांद्याचा रंग बघा हलकेच गुलाबी झालेला आहे. तो आपण अजून परतणार आहोत, पण त्यावर आपण काही स्पायसेस घालूयात. तर गॅसची फ्लेम मी अगदी लो केलेली आहे. यावरती आपण 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट ती घालूया. 1/4 टीस्पून आपण हळद पावडर घालतोय. 1 टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घालते. तुम्ही तुमच्या चवीने घाला. ही लाल मिरची पावडर फार तिखट नाहीये म्हणून मी 1 टेबलस्पून घातली आहे. कांदा लसूण मसाला घालतो आपण 1 टीस्पून आणि धना पावडर घालतो आहोत 1 टीस्पून. काही सेकंद परतून झालं की यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी नाही म्हणणार, आपण काय म्हणतो याला आपण हाताने कुस्करून घेतलेले हे टोमॅटो. एक टेक्स्चर आहे बघा याला, हो की नाही. मिक्सरमध्ये जेव्हा प्युरी करतो अगदी फाईन होते, पण हे आपण काय केलंय हाताने कुस्करल्यामुळे थोडंसं असं टेक्स्चर आलंय त्याला छान. आपल्याला प्युरी पण फार हे आपण जे
कुस्करलेला टोमॅटो आहे ना, तो पण फार शिजवायची गरज नाही. कारण आपण काय केलं, आपण कुकरमध्ये तो ऑलरेडी वाफवून घेतलेला आहेच. फक्त सर्व स्पायसेसमध्ये तो आपण थोडासा परतून घेतोय, एवढंच बस. यामध्ये आता आपण वाफवून घेतलेले मटार म्हणजे ओला वाटाणा तो घालतोय. त्याचबरोबर बटाट्याच्या ज्या आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या त्या घालतोय आणि बारीक कुस्करून घेतलेला बटाटा देखील घालतोय. या भाजीची खासियत हीच आहे, म्हणजे याच्यामध्ये टेक्स्चर आहे. मोठमोठ्या फोडी तर आहेच, पण एक असं टेक्स्चर देखील आहे. त्यामुळे ही भाजी असं वेगळं वाटण घालायची गरज नाही पडत. रस्सेदार होते छानशी. नसता काय होतं, रस्सेदार करण्यासाठी वाटण घाटण करावं लागतं, हो की नाही. पण या भाजीची खासियत हीच की वाटण न करता देखील छान रस्सेदार होईल. असं पाणी आणि भाजी अशी वेगळी वेगळी नाही होणार. पण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात. आपण यामध्ये अजून मीठ घातलेलं नाही, आपण नंतर घालूयात बरं. आणि यामध्ये आता आपण गरम करून घेतलेलं पाणी घालतोय. तुम्हाला कितपत दाट हवी आहे किंवा पातळ हवी त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घाला. तुम्हाला पाणी जास्त घातलं असं वाटेल, पण काय ना, आपण ही भाजी छान उकळून घेणार आहोत. त्यामुळे काय थोडीशी ती दाट होईल. अजून गॅसची फ्लेम आता आपण हाय केलेली आहे. पण थोडंसं पाणी अजून घालूयात. आणि भाजी शिजेल तेव्हा आटेल. आणि परत थोडीशी जरी गार झाली ना तर ही दाट होते जरा. आता ही भाजी आपण हाय फ्लेमवरती 3-4 मिनिटं छान शिजवून घेऊयात. गेली 3-4 मिनिटं ही भाजी हाय फ्लेमवर उकळते आहे. ऑलमोस्ट होत आली आहे, पण अजून काही बाकी आहेत गोष्टी आपल्याला घालायच्या. त्यापैकी एक आहे मीठ. आपण चवीनुसार मीठ घालूयात. त्याचबरोबर गरम मसाला पावडर आपण 1/2 टीस्पून घालतो आहोत. आणि त्याचबरोबर आपण घालतो आहोत कसुरी मेथी. तुम्ही आता चेक करा, मीठ टेस्ट करा व्यवस्थित आहे ना. पाणी लागणार असेल तर आत्ताच ॲड करा, ठीक आहे. आपण देखील थोडंसं पाणी घालूच, कारण अजून त्याला आपण 2-3 मिनिटं झाकण ठेवून शिजवणार आहोत, बरोबर की नाही. येस, आपण सर्व साहित्य घातलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची. कढईवर ठेवायचं झाकण आणि छान मंद आचेवरती ही भाजी अजून 2-3 मिनिटं व्यवस्थित शिजू देऊयात. चेक करूयात आपण. लो फ्लेमवरती आपण ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे. बघा, एका बाजूला तुम्हाला दिसत असेल कशी तर्री जमा झालेली आहे, हो की नाही. सुरेख कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या. अशी फार ड्राय नाही आहे आणि फार रनी नाही आहे. आणि थोडीशी गार झाली की भाजी अजून दाट होते जबरदस्त. चला गॅस बंद करूयात. थोडीशी हिरवीगार कोथिंबीर पेरूयात. आपली आलूची म्हणजेच बटाट्याची रस्सेदार भाजी तयार आहे. आपला पुऱ्यांचा डो छान मुरला. त्यानंतर मी परत एकदा त्याला व्यवस्थित मळून घेतला आणि त्याच्यानंतर आपण अशा छोट्या छोट्या लाट्या करून घेतलेल्या आहे. तर आता आपण पुऱ्या लाटायला घेऊ. लक्षात घ्या, आपली रस्सा भाजी तयार होत आली. गॅस बंद केला. एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि पुऱ्या लाटायला घ्यायच्या. तर थोडंसं तेलाचं बोट लावून आपण ह्या पुऱ्या लाटणार आहोत. फार जाड नाही की फार पातळ नाही. पोळीपेक्षा थोडीशी जाड पण परोठ्यांपेक्षा थोडी पातळ. आता पुऱ्या किती लहान मोठ्या करायच्या त्या तुमच्या आवडीने. एकदा भाजी रेडी असली की गरमागरम पुऱ्या तळायच्या आणि लगेच सर्व करायच्या, म्हणजे वेळ वाया जात नाही. हे बघा, आपण
अशा पद्धतीने ही पुरी लाटून घेतलेली आहे. हे बघा, पुरेशा पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत. तर तळून घेऊयात आता. येस, तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे फुल ठेवायची, म्हणजे पुऱ्या व्यवस्थित फुलतात देखील आणि तेलकट होत नाही विशेष. ठीक आहे, आपण आता एक एक पुरी घालूयात. सावकाश तेलाच्या जवळून सोडायची बरं का, वरून टाकायची नाही धपकन, नसता मग अंगावर तेल उडू शकतं. आणि पुरी फुलत असताना त्यावर आपण असं हलके हलके तेल उडवायचं. त्यामुळे काय होतं, पुरी फुगायला मदत होते, छान शेकले जाते ती वरून देखील. आपल्याला पुरी दोन्ही बाजूनी लालसर रंगावर तळून घ्यायची. पुरी फुलली की आपण उलटवून घालायची. आता मला जरा लालसर रंगावर तळलेल्या पुऱ्या आवडतात, त्यामुळे मी थोडा लाल रंगावरती तळेल. पण जर तुम्हाला असा कलर पुरेसा असेल तर तुम्ही या रंगावर देखील ही पुरी काढू शकता. बघा मस्त फुगली की नाही. आपण अजून थोडासा लालसर रंग येऊ देऊयात. परफेक्ट. हे बघा, झाऱ्यावरती अशी पुरी धरायची तिरकी, म्हणजे काय होतील, त्यातील सर्व तेल निघून जाईल. आणि याच वेळी आपण दुसरी पुरी कढईत सोडूयात. तेल निथळून झालंय, आपण काढून घेऊया आणि दुसरी पुरी तळून घेऊया. तुम्हाला म्हटलं की नाही मी की भाजी करून घ्यायची आधी आणि मग गरमागरम पुऱ्या तळायला घ्यायच्या, म्हणजे पुरी झाली की लगेचच आपल्याला सर्व करता येते. चल, एक बाजू तळली गेलेली आहे, आपण आता उलटवून घेऊ. परफेक्ट. बस अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. बघा कलर कसला जबरदस्त आलाय आणि फुगली तरी किती टम्म. चमचमीत कॉम्बो गरमागरम रस्सेदार आलू सब्जी व पुरी आपण सर्व केली आहे. जबरदस्त टेस्टी हा मेनू तुम्ही वीकेंडला स्पेशल नाश्ता म्हणून करा, अचानक पाहुणे आले तर पाहुणचार म्हणून करा, किंवा कुटुंबातील छोट्या मोठ्या सेलिब्रेशनसाठी करा. अहो एवढंच काय, तर याच कॉम्बोमध्ये आपण आधी केलेले एखादे डेझर्ट ॲड करून तुमची किटी पार्टी स्पेशल बनवा. रेसिपी सोपी आहे, तेव्हा खवयांनो आजच ट्राय करा व रेसिपींचे फोटो मृदुलाज किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. चला परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.